आपण देवाच्या वचनाकडे येणार आहोत. आपण योहानाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 10, 11, 12, 13, 14 ही वचनं पाहणार आहोत. 15 पर्यंत पाहूया आपण. 10वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. थोडंसं आधीपासून वाचतोय म्हणजे थोडंसं आपल्याला त्याचा मागोवा घेता येईल आणि मग पुढे जाता येईल. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11वं वचन. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. 12वं वचन. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. 14वं वचन. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. 15वं वचन. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. देवापी वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची आणि लाभाची करो. प्रियांनो, आपण देवाचे उपकार मानूया की या लॉकडाऊनच्या काळामध्ये देव आपल्याला अनेक गौरवी गोष्टी शिकवत आहे आणि आपण प्रभूच्या नावाची स्तुती करूया की प्रभूच्या सहाय्याने प्रभूने आम्हाला या दिवसांमध्ये योहानाच्या 15व्या अध्यायातून बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि एक एक वचन हा जणू काही अगाध खजाना आहे. प्रियांनो, हा देवाचा गौरवी खजाना आहे आणि खरोखर मी स्वतः देखील याचा अभ्यास करत असताना आणि ही सत्य तुमच्या पुढे मांडत असताना अक्षरशः शहारून जातो. प्रियांनो, देवाची प्रीती किती गौरवी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या बरोबर स्थापन केलेलं नातं किती अद्भुत आहे याची आपण प्रचिती दिवसागणिक पाहत आहोत. प्रियांनो, आणि मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, जे तुम्ही जॉईन झालेले आहात, की या गोष्टी केवळ ऐकू नका, तर देवाच्या वचनाचं आपल्याला पालन कसं करता येईल आणि कशा रीतीने या प्रीतीमध्ये आम्हाला वाढता येईल याकडे आम्ही लक्ष लावणं फार गरजेचं आहे. बघा, या योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो आणि ती म्हणजे ही की देवाची प्रीती ही आपलं हृदय उघडते. लक्षात घ्या, देवाची प्रीती आपलं हृदय उघडते आणि देवाच्या प्रीतीने आपलं हृदय उघडल्यामुळे त्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे आणि हे हृदय देवाने उघडल्यामुळे आपण देवाच्या प्रीतीमध्ये राहू शकतो. प्रियांनो, ही गौरवी गोष्ट आम्हाला या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने पित्याच्या आणि पुत्राच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आम्हाला हे पाचारण पिता आणि पुत्र यांच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी झालेलं आहे. पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये 1ल्या अध्यायामध्ये आम्ही ही गोष्ट राहतो. आता तुम्ही आणि मी या गौरवी सहभागितेमध्ये कसे राहू शकतो? एकच मार्ग आहे, ते म्हणजे ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राहणं. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राहणं. मागच्या वेळेला आम्ही पाहिलं होतं की शिष्यत्वाचं फळ आमच्या जीवनाला येणं फार गरजेचं आहे. प्रीतीचं फळ आमच्या जीवनाला येणं फार गरजेचं आहे आणि आनंदाचं फळ हे आमच्या जीवनाला येणं फार गरजेचं आहे. प्रियानो, या 3 महत्वाच्या गौरवी गोष्टी आहेत आणि आज जो आमचा विषय आहे ख्रिस्ताचं मित्र बनणं, तर या मैत्रीमध्ये आम्ही कशा रीतीने वाढत जातो हे आज आम्हाला पाहायचंय. हा द्राक्षवेल आणि त्याचे फाटे यांच्यामधल्या गौरवी मी असं म्हणेल की या गौरवी नात्याचा कळस आहे, शिखरबिंदू आहे. बघा प्रियांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की देव तुमच्यावर आणि माझ्यावर
प्रीती करतो. आणि आम्ही मनुष्य आहोत, त्याच्यामुळे आम्ही चुकतो. आमची कृती ही पुष्कळदा चुकीची असते, आमची वृत्ती चुकीची असते, आमचं वागणं वाईट असतं. परंतु आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्या आणि माझ्या कृतीचा म्हणा किंवा वृत्तीचा म्हणा किंवा वर्तणुकीचा म्हणा, देवाच्या प्रीतीवर काहीही विपरीत परिणाम होत नाही. तुम्ही आणि मी प्रीतीला प्रतिसाद देताना या गोष्टी विचारात घेतो. एखादा मनुष्य चांगला वागला तर मी चांगलं वागणार, तो चांगला बोलला तर मी चांगलं बोलणार, तो वाईट वागला तर मग मी वाईट वागणार. हे तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये घडतं. देवाच्या बाबतीमध्ये असं घडत नाही, लक्षात घ्या. देवाच्या प्रीतीवर आमच्या वृत्तीचा किंवा कृतीचा किंवा वाईट वर्तणुकीचा तिळमात्र परिणाम होत नाही, विपरीत परिणाम होत नाही. अंशभराने सुद्धा देवाची प्रीती कमी होत नाही किंवा देव आमचं अहित करत नाही. लक्षात घ्या, देव आमचं सार्वकालिक हित करतो. याचा अर्थ असा नाही की देव आमच्या वाईट कृतीला पाठिंबा देतो किंवा देव आमच्या वाईट बोलण्याला पाठिंबा देतो किंवा देव आपल्या वाईट वर्तणुकीचं समर्थन करतो, असं अजिबात नाही. त्याच्याबद्दल देव शिक्षा देतो, पण ती शिक्षा देताना सुद्धा देव त्याच्या प्रीतीने प्रेरित होऊन शिक्षा देतो. लक्षात ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे. देवाच्या शिक्षेमागे देवाची प्रीती असते आणि ती प्रीती ही देव त्याच्या पवित्र डीलिंग मधून व्यक्त करत असतो. प्रियानो, देवाचं जे डीलिंग होतं ते पवित्र डीलिंग असतं. आणि या पवित्र डीलिंग मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे बघा, आम्ही पहिले कोरिंथमध्ये वाचतो की मेजामध्ये आपण चुकीच्या प्रकारे सहभागी झालो तर पुष्कळ जण निर्बळ होतात, पुष्कळ जण आजारी पडतात किंवा पुष्कळ जण झोपी जातात. तर झोपी जाणं हे मरणाशी संबंधित आहे. पुष्कळ विश्वासणारे जेव्हा अशा पापांमध्ये पडतात किंवा अशा काही गोष्टी करतात की ज्याच्यामुळे त्यांच्यावर मरणदंड येतो. पण लक्षात घ्या, देव जेव्हा अशा प्रकारचं डीलिंग करतो जे फार कठोर आहे, त्यातही देवाची प्रीतीच सामावलेली असते. लक्षात ठेवा. आणि ते प्रीतीपोटी झालेलं डीलिंग आहे, ती प्रीतीपोटी केलेली शिक्षा आहे, हे आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. एखाद्याची धाव जर देवाने संपवून टाकली किंवा एखाद्याला या जगातून दंड म्हणून, शिक्षा म्हणून काढून घेतलं तर ते देवाने प्रीतीपोटी केलेलं असतं. प्रियांनो, एक मिनिट, आम्ही ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. देव त्याच्या प्रीतीमधून आमच्याशी डीलिंग करतो. प्रियानो, आणि ही गोष्ट आम्ही प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही आणि मी देव जशा प्रकारची प्रीती करतो तशा प्रकारची प्रीती करायला शिकावं. लक्षात घ्या, जग ज्याला प्रेम म्हणतं किंवा जग जशी प्रेमाची व्याख्या करतं तसं प्रेम, तशी प्रीती देवाला अपेक्षित नाही. देवाला अपेक्षित असलेली प्रीती आहे अगापे प्रेम, म्हणजे जे प्रेम कृती किंवा वृत्ती यांचा विचार न करता करत असते आणि ते सार्वकालिक हितासाठी असतं. प्रियांनो, देवाने त्याच्या लेकरांना एकमेकांवर अशा प्रकारचं प्रेम करायला सांगितलेलं आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पिता आणि पुत्रामध्ये हे अगापे प्रेम आहे. प्रियांनो, पिता आणि पुत्रामध्ये हे अगापे प्रेम आहे आणि पिता आणि पुत्र या अगापे प्रेमामध्ये, या अद्भुत प्रीतीमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रवेश देतात. प्रियांनो, फार अद्भुत गोष्ट आहे. देवाच्या सार्वकालिक प्रीतीमध्ये तुम्हाला आणि मला प्रवेश मिळालेला आहे. आणि जसजसं तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये वाढत जातो तसतसं देवाची ही सार्वकालिक प्रीती आम्हाला अनुभवता येते. प्रियानो, त्याशिवाय या प्रीतीचा आम्हाला गंध देखील लागत नाही. प्रियानो, आम्हाला कळत नाही देव आमच्यावर प्रीती करतो ते. आलं लक्षात? कित्येकदा देवाचं प्रीतीचं जे डीलिंग आहे ते रोज चालू असतं पण आम्हाला कळत नाही. प्रियानो, आणि आपल्या जीवनात जेव्हा चढ उतार येतात
आपण बरेचदा देवाच्या प्रीतीवर संशय घेतो किंवा आपण देवाच्या विरोधात वागायला लागतो किंवा आपण काहीतरी विचित्र बोलतो किंवा आपण देवाला दोष देतो, देवावर रुसतो, फुकतो. आणि आज आपण सकाळी जे सकाळचं मनन पाहिलं त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट पाहिली की कशा प्रकारची निष्ठा आणि कशा प्रकारचं समर्पण रुथेने व्यक्त केलं. प्रियानो, त्याच्या जवळ जाणं फार गरजेचं आहे. त्या समर्पणाच्या अगदी जवळ जाणं गरजेचं आहे. परंतु विश्वासनाऱ्याच्या जीवनामध्ये प्रीतीतला थंडावा येण्याचं एक महत्वाचं कारण आहे आणि ते तुम्ही आणि मी लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा विश्वासणारे देवाच्या वचनापासून दूर जातात किंवा देवाचं वचन वाचण्याचं टाळतात किंवा ऐकण्याचं टाळतात, तेव्हा त्याचा फार मोठा लॉस होतो. आणि तुम्हाला माहिती आहे लॉस काय आहे? तो लॉस आहे पिता आणि पुत्राच्या सार्वकालिक पवित्र प्रीतीपासून, अगापे प्रीतीपासून तुम्ही दूर जाता. आणि त्याचा परिणाम असा होतो की तुमची देवावरची प्रीती थंडावते आणि देवाच्या लोकांवरची प्रीतीही थंडावते. पण देवाची प्रीती, तुमच्यावरची जी प्रीती आहे ती थंडावत नाही. देवाची प्रीती कायम आहे. पण तुम्ही जी निवड करता वचनापासून दूर जाण्याची आणि वचन वाचायचं टाळायची आणि वचन ऐकणं टाळायची, ही जी तुम्ही निवड करता, त्यामुळे तुमचं आध्यात्मिक नुकसान होतं आणि तुमची देवावरची प्रीती थंडावत जाते. आणि शेवटच्या काळाचं हे लक्षण आहे. शेवटल्या काळी प्रीती थंडावेल, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि तशी बऱ्याच जणांची प्रीती थंडावलेली आहे, अगापे प्रीती थंडावलेली आहे. त्यामुळे बरेचसे विश्वासणारे एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांशी कटुता ठेवतात, एकमेकांशी द्वेष भावना ठेवतात, एकमेकांविषयी त्यांच्या मनामध्ये तिरस्कार आहे. प्रियानो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देवाच्या वचनापासून दूर जाण्याचा परिणाम आहे. आणि फक्त देवाच्या वचनापासून दूर जाण्याचा हा परिणाम नाहीये प्रियांनो. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे ज्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. देवाचं वचन न पाळण्याचाही हा परिणाम आहे. देवाचं वचन फक्त ऐकलं परंतु त्याचं तुम्ही पालन केलं नाही तर ही गोष्ट घडण्याची शक्यता आहे किंवा ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडत जाते. आता आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बघा, आपण माणसं जी आहोत ना, ती बरेचदा संदेशाचा धिक्कार करतो. म्हणजे आपल्याला टोचणारं किंवा आपल्याला लागणारं असं काही कोणी वक्तव्य केलं. आता काही लोक याचा चुकीचा उपयोग करतात, पुलपिटचा चुकीचा वापर करतात. ही गोष्ट वेगळी आहे आणि तसं व्हायला नाही पाहिजे. कारण पुलपिट हे कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी, कोणाचा धिक्कार करण्यासाठी वापरण्याचं ठिकाण नाहीये. तर पुलपिट हा देवापासून आलेला संदेश देवाच्या लोकांनी देवाच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं ते माध्यम आहे. परंतु बऱ्याच विश्वासणाऱ्यांना संदेशाचा धिक्कार करायची सवय लागलेली असते. बरेच लोक संदेशाविषयी चुकीचं बोलतात. प्रियांनो, हे फार मोठं पाप आहे जे आपण टाळायला हवं. चुकीचं बोलणं. समजा एखादा वक्ता, मी असं म्हणत नाही की सगळे वक्ते हे परफेक्ट आहेत आणि कोणीच परफेक्ट नाहीये प्रियांनो. काही जे शिक्षक आहेत ते चुकीचं शिकवतात, नकळतपणे शिकवतात, जाणून बुजून शिकवत नाहीत. तर ज्यांच्या लक्षात ती चूक येते त्यांनी ती चूक एकमेकांमध्ये न सांगता डायरेक्ट जर त्या वक्त्याला सांगितलं तर ते अधिक हिताचं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तो जो वक्ता आहे त्याच्यासाठी पण ही गोष्ट हिताची असते प्रियांनो, आणि ती आमच्या देखील हिताची असते. जर एखादा वक्ता चुकत असेल तर ती चूक ऐकणाऱ्याने वक्त्याच्या कानावर घालणं हे गरजेचं आहे आणि ती कशी चूक आहे ते वचनातून सांगणं हे देखील गरजेचं आहे. आणि ते सांगितल्यानंतर तुमचं कर्तव्य संपलं. परंतु देवाचं वचन जे सांगतं, संदेशाचा धिक्कार करू नको. तर प्रियानो, या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याची चूक लक्षात आणून देता तेव्हा ती प्रीतीने आणि प्रार्थनेने करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं नातं कुठं बिघडणार नाही याची दक्षता घेऊन
ते करणं फार गरजेचं आहे. आता हा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे प्रियांनो. देवाचं वचन जेव्हा देवाचे लोक गाजवतात, तेव्हा देव आपल्या लोकांपुढे त्याची मेजवानी सादर करत असतो. लक्षात घ्या. देवाला तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायचं असतं आणि देवाला तुम्हाला आध्यात्मिक अन्न द्यायचं असतं. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. तो जिवंत भाकर आहे. तो खरी भाकर आहे आणि देव त्याचा अन्नाचं भांडार तुमच्या पुढे उघडं करत असतो. जेव्हा तुमचे वडीलजन किंवा तुमच्या मंडळीतले शिक्षक हे तुम्हाला देवाचं वचन शिकवतात, तेव्हा ते भरण पोषणाची जी जबाबदारी करतात, तेव्हा ते तुमच्या पुढे वचनाची मेजवानी सादर करतात. आता कदाचित ते एखाद्याला मेजवानी वाटेल किंवा नाही वाटेल हा एक प्रश्न आहे प्रियांनो. परंतु मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती ही, की देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपण ते ॲप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे प्रियांनो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. देवाचं वचन कोणी का सांगेना, ते देवाचं वचन आहे. ते देवापासून आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे पासून आलेलं आहे. त्याच्या रक्ताने ते जणू काही आम्हाला लिहून देण्यात आलेला आहे. तो रक्ताने केलेला करार आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे देण्यात आलेला तो शब्द आहे. म्हणून आम्ही तो झेलला पाहिजे. ते ॲप्रिशिएट केलं पाहिजे. त्याचं कौतुक आम्ही केलं पाहिजे. प्रियानो, ही फार गौरवी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ती आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे प्रियानो. बघा, या ठिकाणी आम्ही ही महत्वाची गोष्ट पाहतो. मार्क मार्क 1:27 मध्ये एक वचन आहे. मार्क 1:27 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा वचन सांगितलं, तेव्हा लोक इतके थक्क झाले असं म्हटलेलं आहे तिथे. इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण? प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे जे उद्गार त्यांनी काढले त्याच्या वचनाविषयीचे, ते थक्क करणारे आहेत प्रियानो. याच्यातून एक गोष्ट शिकायला मिळते की देवाचं वचन हे थक्क करणारं आहे. मुळातच त्याच्यामध्ये आश्चर्य सामावलेलं आहे. मुळातच त्याच्यामध्ये देवाचा अधिकार सामावलेला आहे. मुळातच त्याच्यामध्ये नाविन्य सामावलेलं आहे प्रियानो. आणि हे वचन आम्ही नुसतं ऐकलं जरी तरी ते ऐकणारे लोक आशीर्वादित आहेत प्रियानो. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन एखाद्याला स्पष्ट करता येऊ न येऊ, आम्ही देवाच्या वचनाबद्दल देवाचे उपकार मानायला पाहिजे. लूक 4:22 मध्ये सुद्धा एक वचन आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताची वाहवा करू लागले आणि पुढे असं म्हटलेलं आहे की जी कृपा वचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. प्रियानो, देवाच्या वचनाला कृपेची वचनं असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेली ती कृपेची वचनं आहेत. ती आम्हाला कृपा पुरवते प्रियानो. सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी, विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी देवाने पुरवलेली ती कृपा आहे. पवित्र जीवन जगण्यासाठी देवाने पुरवलेली ती कृपा आहे. नीतीचं जीवन जगण्यासाठी देवाने पुरवलेली ती कृपा आहे. आणि देवाच्या प्रीतीचा वर्षाव त्याच्या वचनातून आमच्या सतत होत असतो. म्हणून आम्हाला देवाच्या वचनाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. देवाच्या वचनाचं मी म्हणतोय, देवाचं वचन सांगणाऱ्याचं नाही. समजलं? माणसाचं कौतुक करायला मी सांगत नाही किंवा वाहवा करायला मी सांगत नाही. वाहवा प्रभूची झाली पाहिजे, प्रभूच्या वचनाची झाली पाहिजे. प्रभूला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. प्रभूने आम्हाला वचनाने तृप्त केलं म्हणून त्याची स्तुती, त्याची प्रशंसा केली पाहिजे, त्याचा जय जयकार केला पाहिजे. त्याला आणि त्याच्या वचनाला ॲप्रिशिएट करायला पाहिजे प्रियांनो. फळ देण्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रभू, तुझं वचन किती सुंदर आहे. एक लहानसं वाक्य आपण बोलू शकत नाही का? प्रभू, तू किती महान आहे. तुझ्या बलिदानामुळे मला हे वचन मिळालं. आम्ही देवाचं वचन आणि प्रभूची ती कृपा वचनं आहेत, प्रभूची जी नवीन शिकवण आहे, गौरवी शिकवण आहे, स्वर्गातून आलेली शिकवण आहे, ती खरी भाकर जी आहे त्याच्याबद्दल आम्ही स्तुती करायला पाहिजे.
प्रभूने तेच केलं. जेव्हा त्याच्यापुढे भाकर होती, जेव्हा त्याच्यापुढे प्याला होता, त्याने काय केलं? त्याने स्वर्गाकडे आपली दृष्टी केली आणि त्याने उपकार मानले. प्रियानो, आम्ही देखील जीवनी भाकरीबद्दल देवाचे उपकार मानायला पाहिजे. तुम्हाला माहितीये काय होतं? त्याच्यामुळे देवाविषयीची प्रीती जी आहे ती आपण व्यक्त करतो आणि जणू काही प्रीतीने आम्ही साथ देतो प्रियानो. आणि प्रीतीचं फळ आमच्यामध्ये उत्पन्न व्हायला लागतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वचनाचं लागूकरण होणं हे फार गरजेचं आहे प्रियानो. तुम्हाला माहिती आहे जुन्या करारातले संदेष्टे जे होते त्यांना देव वचन द्यायचा आणि त्यांना त्या वचनाचं पालन करावं लागायचं. आणि तुम्हाला माहिती आहे ते लोक काय करायचे? ते लोक संदेष्टे जे होते वचन जेव्हा त्यांना मिळायचं ते वचनाला नमन करायचे. ते वचनाला नमन करायचे आणि मग ते वचन स्वतः पाळायचे प्रियानो. आणि ते मग लोकांना सांगायचे, लोकांपर्यंत ते वचन ते पोहोचवायचे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टीचा अद्भुत कळस पाहतो प्रियानो. ही फार गौरवी गोष्ट आहे. संदेष्टे हे स्वतः देवाचं प्रतिनिधित्व करायचे. यशया संदेष्टाला देवाने नग्न फिरायला सांगितलं. प्रियानो, अवघड गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे, फार अवघड आहे. पण देवाच्या आज्ञेपुढे यशयाने मान तुकवली आणि 3 वर्ष तो केवळ देवाच्या सांगण्यामुळे नग्न फिरला. प्रियानो, ते देवाचं वचन पाळत असताना कुठल्याही गोष्टीची पर्वा करत नव्हते. हे महत्वाचं सत्य आम्हाला शिकायला मिळतं. आणि या आज्ञा पालनाच्या जीवनाचा कळस तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. आणि आम्हाला ही गोष्ट 10व्या वचनामध्ये प्रभू सांगतो, त्याच्या आज्ञा पालनामुळे आम्ही आनंदाचे वाटेकरी झालेलो आहोत, देवाच्या आनंदाचे वाटेकरी झालेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे आज्ञापालन केलं त्यामुळे देवाचा आनंद तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उपलब्ध झाला. आणि वचन 10 मध्ये आमच्या पुढे ही गोष्ट मांडण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. किती गौरवी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो. अद्याप प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण झालं नव्हतं, त्याचं बलिदान झालेलं नव्हतं आणि तो देवाची आज्ञा, देवपित्याची आज्ञा पाळत होता. आणि तो जणू काही आपल्या शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे पहा, मी कशी पित्याची आज्ञा पाळत आहे. आता तुम्ही हे जे पाहत आहात याचं तुम्ही अनुकरण करा. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टीचं अनुकरण कराल आणि माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहाल. प्रियानो, हा गौरवी धडा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. पुन्हा पुन्हा आम्हाला ही गोष्ट वाचायला मिळते. आणि याच्या मागचं कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे 11व्या वचनामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तर आम्ही या ठिकाणी ही महत्वाची गोष्ट पाहतो प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे तो पित्याच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित झाला होता. आणि आज्ञापालन हेच आम्हाला शिकवतं की आपण देवाचं शिक्षण हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे. या गोष्टीचा आपण विचार करूया. आपण जे देवाचं वचन ऐकतो ते आपण गंभीरपणे घेतो का? आपण देवाचं वचन वाचतो तेव्हा आपण ते गंभीरपणे घेतो का? प्रियानो, हा फार महत्वाचा प्रश्न आहे.
की कॅज्युअली तुम्ही वाचता, एक रिवाज म्हणून वाचता, एक रिवाज म्हणून एखादं स्तोत्र वाचलं आणि गेलो कामाला किंवा लागलो कामाला, अशा प्रकारे तुम्ही वाचता का? प्रियानो, देवाचं शिक्षण हे गांभीर्याने घ्यायला शिका. देवाच्या सहभागितेच्या बाबतीत तुम्ही गंभीर आहात का? कारण आज्ञापालन हे थेट पिता आणि पुत्र यांच्या सहभागितेवर परिणाम करतं. आणि आज्ञापालनामुळे तुम्ही देवाची प्रीती कमावत नाही, लक्षात ठेवा. तर देवाच्या प्रीतीचा तुम्ही अधिकाधिक लाभ घेत जाता. प्रत्येक आज्ञापालन हे त्या आज्ञेबरोबर आलेल्या प्रीतीचा वर्षाव करतं आमच्या जीवनामध्ये. त्या आज्ञेमध्ये देवाने त्याची प्रीतीचं धन जे आहे, प्रीतीचं भांडार जे आहे, ते विश्वासणाऱ्यांसाठी एक आशीर्वाद म्हणून साठवून ठेवलेलं आहे. प्रीतीचा खजाना आहे. आज्ञा, देवाची आज्ञा हा देवाच्या प्रीतीचा खजाना आहे, हे लक्षात घ्या प्रियांनो. जेव्हा तुम्ही आणि मी आज्ञा पाळतो, तेव्हा आम्ही त्या प्रीतीचं जे भांडार आहे, तो खजाना जो आहे, तो स्वतःसाठी उघडा करतो प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या बलिदानामुळे आम्ही त्या प्रीतीचे हक्कदार झालेलो आहोत प्रियांनो. देवाने ती प्रीती आमच्यावर ओतलेली आहे, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे. ती आम्ही आज्ञापालनामुळे अनुभवायला लागतो. ती आम्ही अनुभवायला लागतो आणि देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही वाढत जातो. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये वाढत जाता, तेव्हा देव जे काही म्हणेल ते करायची तुमच्यामध्ये उकळ निर्माण होते. मग काहीही असलं तरी देवावरच्या प्रीतीस्तव तुम्ही ते सोसायला तयार होता. कित्येक लोक मरणपाय संकटातून जातात, पण देवाच्या प्रीतीवर कधी संशय घेणार नाहीत. कित्येक लोकांच्या जीवनामध्ये संकटामधून संकट येतात, पण ते देवाच्या प्रीतीवर संशय घेत नाहीत, कारण ते देवाच्या प्रीतीमध्ये मुरत गेलेले असतात. आणि देवाच्या प्रीतीमधली ही वाढ त्यांच्या जीवनात जे आज्ञापालन असतं त्याच्यामुळे आलेली असते प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनामुळे आम्हाला देवाच्या आनंदाचं भांडार उघड झालेलं आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं जे आज्ञापालन आहे, त्याच्यामुळे देवाचा जो आनंद आमच्या अंतःकरणामध्ये ओतण्यात आलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्हाला तो मिळालेला आहे, तो आम्ही अनुभवत असतो. वधस्तंभ हा त्या आनंदाचा स्रोत आहे प्रियांनो. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वासणारा हा आनंद करू शकतो. जशी प्रीती अनुभवू शकतो, तसा तो आनंदही करू शकतो प्रियांनो. जे विश्वासणारे संकटातून जातात, दुःखातून जातात, क्लेशातून जातात, अडचणीतून जातात, त्रासातून जातात, छळातून जातात प्रियांनो, ते त्या प्रत्येक प्रसंगामध्ये देवाचा आनंद अनुभवतात. प्रियांनो, हे आत्मिक फळ आमच्या जीवनाला लागलं पाहिजे. त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. प्रियांनो, आम्हाला किती मोठी धाव धावायची आहे हे याच्यातून लक्षात येतं. आणि तुम्हाला माहिती आहे, ख्रिस्ताचा आनंद हा विजयाचा आनंद आहे. प्रियांनो, आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, या भूतलावरच्या जीवनामध्ये पुष्कळ दुःख आहेत, परंतु या दुःखाचं वैशिष्ट्य असं आहे की ते लोक विजयाच्या पक्षाचे आहेत. लक्षात घ्या, ते विजयाच्या पक्षाचे आहेत. त्यांच्या आनंदामध्ये विजयाचा सुगंध आहे प्रियांनो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सहन करत असताना पूर्ण झाले हा शब्द उच्चारला, हे उद्गार काढले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्याचा जो आनंद आहे, तो आनंद आणि विश्वासणाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्तामुळे जी सुटका मिळाली, त्या सुटकेचा आनंद हा ऑलरेडी विश्वासणाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे प्रियांनो. म्हणून
तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, तुम्हाला आणि मला, आम्हा प्रत्येकाला, की ऑलरेडी आम्हाला विजय देण्यात आलेला आहे, ऑलरेडी आम्हाला सुटका देण्यात आलेली आहे. म्हणून आम्हाला प्रभूमध्ये आनंद करणं गरजेचं आहे. येशूचा विजय आमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलाय आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेली सुटका ती आपल्या खात्यामध्ये टाकण्यात आलेली आहे प्रियांनो. म्हणून ही गौरवी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. आणि 12व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, पुन्हा एकदा म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, वचन 12 त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे योहान 15:12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ही आज्ञा देत आहे आपल्या शिष्यांना. प्रीतीविषयी तो सांगतो सतत, मी जसं तुमच्यासाठी कित्ता झालो तसं आता तुम्ही ती प्रीती व्यक्त करायला शिका प्रियांनो. ख्रिस्तासाठी जर तुम्हाला आणि मला जगायचं असेल प्रियांनो, तर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. योहान 15:12 मधली ही आज्ञा आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपण ठेवायला हवी. योहान 15:12 मधली ही आज्ञा, एकमेकांवर प्रीती करणं प्रियांनो, एकमेकांविषयी प्रीतीच्या भावना बाळगणं, एकमेकांविषयी आदर बाळगणं आणि तो आदर वाढवत नेणं. प्रियानो, देव आमच्याकडून अगापे प्रीतीची अपेक्षा करतो. आज रुथीच्या जीवनातून आम्ही तेच पाहिलं. अनुवाद 23:6 मध्ये इस्रायल लोकांना स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की मवाबी लोकांचं क्षेम कुशल तुम्ही चिंतू नका. म्हणजे एका बाजूला रुथ अशा परिस्थितीमध्ये होती की एका बाजूला द्वेष भावना, एका बाजूला कटुता, एका बाजूला वैर भावना, एका बाजूला तिरस्कार किंवा द्वेष असा प्रकार होता. आणि तो सुद्धा अनेक लोकांकडून, संपूर्ण यहुदी समाजाकडून. आणि ते तिने अँटिसिपेट केलं होतं, ते तिने गृहीत धरलं होतं. पण त्या गोष्टीला तिने तशाच प्रकारे प्रतिसाद द्यायचा निर्णय घेतला नाही. तिचा दृढ निर्धार काय होता? तुमचे लोक ते माझे लोक. फार सुंदर शब्द आहेत, खूप सुंदर शब्द आहेत. म्हणजे मी माझे हा जो शब्द आहे ना, तो आत्मीयता दर्शवतो, तो आपलेपणा दर्शवतो, तो आदर दर्शवतो प्रियानो, तो आस्था दर्शवतो. ठीक आहे, हे लोक वाईट वागतील, द्वेषाने वागतील, पण मी मात्र तशी वागणार नाही. मी मात्र प्रीतीनेच वागेन. काय निर्णय रुथेचा प्रियानो. हे निर्णय आमच्या जीवनामध्ये यायला किती काळ जातो, कधी कधी तर आयुष्य संपतं आणि असे निर्णय आमच्या जीवनामध्ये येत नाही प्रियानो. हे खरं आहे ना? जर तुम्ही प्रामाणिक असाल ना, तर हे कबूल कराल प्रियानो. आणि हे तुम्हालाच नाही, प्रत्येकाला, आणि मला सुद्धा हे कबूल करण्याची गरज आहे प्रियानो. ख्रिस्ताने त्याची अनंतकालिक प्रीती आमच्यावर ओतलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या प्रीतीचं उदाहरण झाला आणि त्याने आता आम्हाला ही आज्ञा दिलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच जण म्हणतात मी ख्रिस्तावर प्रीती करतो, पण दुसऱ्या बाजूला मनमानी आणि स्वैर जीवन जगतात. प्रियांनो, हे प्रीतीचं जीवन नाही. मुळात ही प्रीती नाहीच. लक्षात घ्या, मुळात ही प्रीती नाहीच. जर एखादा व्यक्ती असं म्हणतो की मी ख्रिस्तावर प्रीती करतो, तर तो त्याच्या आज्ञा 100% पाळणार आणि तो नीतीने जीवन जगणार, जे आपण पहिल्या योहान 3 अध्याय 10व्या वचनामध्ये मागच्या वेळेला पाहिलं होतं प्रियांनो. जो प्रभूचा आहे तो जसा प्रभू आहे तसा वागण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, योहानाचं पहिलं पत्र हे विश्वासणाऱ्यांनी, प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी नेहमी वाचायला पाहिजे. कारण योहानाचं पहिलं पत्र हे आम्हाला
प्रभू येशू ख्रिस्त जसा वागतो आणि जसा करतो आणि जसा चालतो तसं आम्हाला वागायला आणि चालायला सांगतं प्रियानो. प्रभू जो आहे आणि प्रभू जे काही करतो त्याच्यामध्ये हार्मनी आहे, लक्षात घ्या. प्रभूचं व्यक्तित्व आणि प्रभूची कृती याच्यामध्ये सुसूत्रता आहे, त्याच्यामध्ये विरोधाभास नाहीये, लक्षात घ्या. प्रभूचं व्यक्तित्व आणि प्रभूची कृती. प्रभू पवित्र आहे, ते पवित्र 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 असे दूत म्हणतात, त्याची कृती सुद्धा पावित्र्याची आहे प्रियानो. तीच गोष्ट विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असणं देखील गरजेचं आहे. जर मी प्रभूचा आदर ठेवतो तर देवाचं वचन तुम्हाला आणि मला हे सांगतं की मी माझ्या भावाचा सुद्धा आदर ठेवायला पाहिजे. आणि जर मी प्रभूचा आदर ठेवतो आणि भावाचा आदर ठेवत नाही तर मग त्याच्यामध्ये हार्मनी नाहीये, त्याच्यामध्ये सुसूत्रता नाहीये प्रियानो. आणि अशी गोष्ट धोकादायक आहे. याला ड्युएल पर्सनॅलिटी म्हणतात. ढोंगीपणाचं जीवन आहे प्रियानो. प्रियानो, आम्ही असं असता कामा नये. प्रभूच्या समोर आल्यानंतर प्रभूचं गौरव करणं आणि प्रभूपासून दूर गेल्यानंतर मग पूर्णपणे विरुद्ध जीवन जगणं, प्रियानो, हे देवाला मान्य नाही. आता बघा 13व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, आपल्या मित्राकरिता प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. प्रियानो, ख्रिस्ताच्या प्रीतीचा हा स्तर आहे जो त्याने विश्वासणाऱ्यांना दाखवून दिला, विश्वासणाऱ्यांना सांगितला. प्रभू येशू ख्रिस्ताने व्यक्त केलेली प्रीती ही याही पेक्षा उच्च दर्जाची आहे. आणि हा जो मुद्दा आहे तो शिष्यांना त्यावेळेला कितपत कळला असेल याविषयी शंकाच आहे प्रियानो. कारण तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं देहार्पण झालं नव्हतं, तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला नव्हता, तोपर्यंत तो वधस्तंभावर गेला नव्हता. पण या ठिकाणी आम्ही ही गोष्ट देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शत्रूंसाठी प्राण दिला, जी बऱ्याच वेळेला आपण आराधनेमध्ये ही गोष्ट व्यक्त करत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्ही आणि मी वैरी असताना आमच्यासाठी प्राण दिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा या ठिकाणी आपल्या शिष्यांना असं म्हणतो की तुम्ही आपल्या मित्राकरता प्राण द्यावा. आता या प्रीतीची कसरत प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला करायला सांगितलेली आहे. आणि त्या प्रीतीचा जो त्याला काय म्हणता येईल बरं, त्या प्रीतीचा जो गोल आहे, जे ध्येय आहे किंवा जो उद्देश आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने समोर ठेवलेला आहे. म्हणजे त्या स्तरापर्यंत तुमची आणि माझी प्रीती वाढत गेली पाहिजे. तुम्हाला माहिती ती कधी कशी वाढेल? कधी मी एखाद्या भावाकरता प्राण द्यायला तयार होईन. प्राण देणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट देणं आहे. संपलं, माझं जीवन संपलं. तुम्हाला एखाद्यासाठी प्राण द्यायचं असेल, संपलं, तुमचं जीवन संपलं. पण हे जीवन संपण्याच्या आधी तुम्ही हा विचार कराल की अरे बाबा, माझं जीवन मी कशासाठी संपवू, मला अजून भरपूर जगायचंय, अजून माझ्याकडे अजून जगण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, असा तुम्ही किंवा कोणीही विचार करेल प्रियांनो. आणि याच्यातूनच एक सत्य आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे प्रियांनो. बऱ्याचशा गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये आमचा प्राण गुंतलेला असतो, आमचा जीव गुंतलेला असतो. ही जी गुंतागुंत आहे ना, ती सुटणं फार महत्वाचं आहे. आणि ही कधी सुटते माहितीये का? कशी सुटते? जेव्हा तुम्ही द्यायला लागता तेव्हा ती सुटत जाते प्रियांनो. प्रीतीचं हे वैशिष्ट्य आहे, प्रीतीचं हे वैशिष्ट्य आहे. साधे पक्षी घ्या, पक्षी तुम्ही बघितलं असेल चित्रांमध्ये, प्राणी बघितले असतील तुम्ही. पक्षी आपल्या पिलांना चारा देतात. आई वडील आपल्या लेकरांसाठी काबाड कष्ट उपसतात आणि पुष्कळ आई वडील हे स्वतः उपाशी राहतात आणि आपल्या लेकरांना खाऊ घालतात. ते देत राहतात, सतत देत राहतात, नवीन कपडे देतात, नवीन वस्तू देतात, नवीन नवीन गोष्टी देत राहतात. प्रीतीमध्ये देणं सामावलेलं आहे प्रियांनो. पण विश्वासणाऱ्यांच्या प्रीतीचा स्तर यापेक्षा उच्च दर्जाचा असावा अशी देवाची इच्छा आहे. देवाचं वचन असं सांगतं की तुमचा भाऊ उपाशी आहे तर तुम्ही त्याला द्यायला पाहिजे. जर त्याला तो निर्वस्त्र आहे तर त्याला कपडे तुम्ही द्यायला पाहिजे. त्याचे जी उपजीविकेची जे साधनं आहेत, ज्याची त्याला उणीव आहे, ते जेव्हा तुम्ही द्यायला लागता
तेव्हा या प्रीतीची कसरत व्हायला लागते, ही प्रीती वाढायला लागते. बघा, कुटुंबातील प्रीती ही रक्ताच्या नात्यामुळे आलेली प्रीती आहे. ती ती अगापे प्रीती नाहीये, लक्षात घ्या. ती अगापे प्रीती नाही. परंतु ख्रिस्त जी प्रीती आम्हाला करायला सांगतो, ती प्रीती व्यक्तीचं चरित्र न पाहता किंवा व्यक्ती कशी आहे ते न पाहता, देव तो केवळ ख्रिस्ताचा आहे म्हणून आम्हाला प्रीती करायला सांगत आहे. केवळ तो ख्रिस्ताचा आहे, केवळ तो देवाचा आहे म्हणून आम्हाला प्रीती करायची आहे. तुमचे लोक ते माझे लोक, अशी रूथ म्हणाली. प्रियांनो, ते लोक देवाचे लोक आहेत म्हणून देवाच्या लोकांवर आम्ही प्रीती करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बायकोला एखादी गिफ्ट दिली, तुम्ही तुमच्या मुलांना एखादी गिफ्ट दिली, तुम्ही तुमच्या भावाला एखादी गिफ्ट दिली, काय विशेष नाही केलं तुम्ही. पण जेव्हा तुम्ही आपल्या मंडळीमध्ये आपल्या भावांसाठी किंवा इतर भावांसाठी जे ख्रिस्ताचे आहेत त्यांच्यासाठी करता, तेव्हा त्या प्रीतीला पारितोषिक आहे प्रियानो, गौरवी प्रतिफळ आहे. आणि ही प्रीती वाढत 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 गेली पाहिजे. कुठल्या स्तरापर्यंत? त्या स्तरापर्यंत की एक पॉइंट येतो जेव्हा तुम्ही असं म्हणता, आता मी प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. प्रियानो, तो गोल किंवा ते ध्येय प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या पुढे आणि माझ्या पुढे ठेवलेला आहे प्रियानो. आणि तुम्हाला माहिती आहे का, ख्रिस्तावर प्रीती जे करू शकत नाहीत ते भावांवर प्रीती करू शकणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही ख्रिस्ताला कधी 500 रुपये दिले नसतील ना, म्हणजे दानार्पणामध्ये तुम्ही 500 टाकले नसतील ना, तुम्ही आयुष्यात कधीच आपल्या भावासाठी म्हणजे मंडळीतल्या भावासाठी 500 रुपये खर्च करू शकणार नाही. पहिली ती प्रीती तुम्ही ख्रिस्ताला दिली पाहिजे, कारण ख्रिस्ताने जे केलं ते तुमच्या आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला 2000 रुपये द्याल किंवा ख्रिस्ताला तुम्ही अधिक द्याल, जितकं तुम्हाला देता येईल तितकं द्याल, तेव्हा ती प्रीती तुम्हाला आपल्या भावांना काही देण्यासाठी किंवा करण्यासाठी प्रेरित करेल. लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, हेच कारण आहे आपण भावांवर प्रीती करू शकत नाही. याचं कारण काय माहिती आहे का, आपण ख्रिस्ताचा मान ठेवत नाही. हे अंडरलाईन ट्रूथ आहे, हे न कळलेलं सत्य आहे. तुम्हाला माहिती आहे आज प्रीतीचा दुष्काळ का पडलेला आहे बंधुजनांमध्ये? याचं कारण ते ख्रिस्तावर प्रीती करत नाहीत, ते ख्रिस्ताला देत नाहीत प्रियांनो, आणि ते सढळ असते देत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्त जो भांडारावर नजर ठेवतो प्रियानो, तो पाहतो लोक देवाला कसे देतात, कुठल्या मोटिव्हने देतात. प्रियांनो, प्रीतीचा जर मोटिव्ह असेल तर तुम्ही भावांवर सुद्धा प्रीती करू शकता. शास्त्री आणि परुषी हे त्यांच्या विपुलतेतून देत होते. तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, तुम्ही कसं देता हे महत्वाचं आहे. प्रीतीने प्रेरित होऊन, ख्रिस्तावरच्या प्रीतीने प्रेरित होऊन जेव्हा तुम्ही ख्रिस्तासाठी काही करता, तेव्हा ती प्रीती तुम्हाला भावांसाठी प्रीती करायला प्रेरणा देते. ही महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आणि त्यामध्ये आणखी देखील एक गोष्ट दडलेली आहे. ख्रिस्ताच्या आज्ञा लोक पाळत नाहीत प्रियांनो, त्यामुळे ते ख्रिस्तावर प्रीती करू शकत नाही. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्तावर प्रीती न करणं आणि कर्म आणि सत्कर्म करणं हे कर्मकांडामध्ये मोडतं. लक्षात घ्या. जे जगातले लोक तसंच करतात, त्यांना ख्रिस्त नकोय, त्यांना ख्रिस्त नकोय. नीट लक्षात घ्या. ते ख्रिस्ताचा द्वेष करतात, ख्रिस्ताचा तिरस्कार करतात, पण अन्नदान करतील, वस्त्रदान करतील, हे देतील, ते देतील, ते देतील. प्रियांनो, चॅरिटी वर्क खूप करतात ते. हे कर्मकांड आहे प्रियांनो, ते कायनाच्या अर्पणासारखं आहे. तुम्हाला आणि मला जी प्रीती करायची आहे त्या प्रीतीला ख्रिस्ताच्या बलिदानाचा सुगंध असायला पाहिजे. लक्षात घ्या.
ख्रिस्ताच्या बलिदानाचा जर सुगंध नसेल तर ती प्रीती कर्मकांड बनून जाते प्रियांनो, ती काही कामाची नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो त्याला काही रिवॉर्ड नाहीये, काही रिवॉर्ड नाहीये. म्हणून ख्रिस्तावर आणि त्याच्या वचनावर एक निष्ठेने प्रीती करायला शिका प्रियांनो. आणि मग भावांवर प्रीती करण्याची उकळ तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये निर्माण होईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्यासाठी मग प्राण द्यायला तयार होतो. प्रियानो, रुथ तेच म्हणाली ना, मला सारखं सारखं ते सकाळचं वचन आठवतं, तुम्ही मराल तेथे मी मरेन, है ना प्रियानो. पण तेथे रुथने हे गृहीत धरलं असावं की जगाच्या रीतीप्रमाणे नामी आधी मरेल आणि मग काही काळानंतर मी मरेल, है ना. तशा प्रकारचा अर्थ येथे अभिप्रेत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जे काही सांगतो ते वेगळं आहे. विश्वासणारा काय म्हणतो, गरज पडली तर तुझ्यासाठी मी जाईन, तुझ्यासाठी मी प्राण देईन, तुझ्यासाठी मी मरायला तयार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला जे सत्य सांगतो ते सत्य सर्वस्वाचा त्याग करणं हे आहे. सर्वस्वाचा त्याग हा ख्रिस्ताच्या प्रीतीचा पाया आहे. त्यासाठी तर तो आला. आणि म्हणून रोम 8 मध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने आपला पुत्रही राखून ठेवला नाही. आपल्या पुत्राला राखून न ठेवता त्याने आमच्यावर प्रीती केली. किती गौरवी प्रीती आहे प्रियांनो. आणि ज्या प्रीतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा सुगंध आहे प्रियांनो, ते खरं प्रेम आहे. ते आम्हाला मंडळीमध्ये आणि आमच्या भावांमध्ये वाटायचंय प्रियांनो. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि बलिदान हे फक्त आपल्या जीवाचं नाहीये प्रियांनो. प्रियांनो, आपण ज्या ज्या गोष्टी नाकारतो त्या बलिदान गणल्या जातात, लक्षात ठेवा. जर तुम्ही उपाशी राहून आपल्या बायकोला खायला दिलं, ते बलिदान आहे, ते अर्पण आहे. किती जण करतात बरं ते. मुलाला एक वेळेस तुम्ही द्याल, पण असे किती विश्वासणारे आहे जे स्वतः उपाशी राहतील आणि बायकोला ताट घेऊन जातील. आहेत असे विश्वासणारे? कठीण आहे. हा, एक वेळेस बायको उपाशी राहील नवऱ्यासाठी, पण नवरा उपाशी राहिला बायकोसाठी, ते करायला सांगितलंय. म्हणजे घरात जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तर मंडळीत येईल ना ते प्रियांनो. ऍक्च्युली माझा विषय आज जो होता तो ख्रिस्ताचा मित्र बनणं असा आहे, परंतु माझा वेळ संपलेला आहे आणि आता सुरू करून सुद्धा काही उपयोग नाहीये, कारण मग आता डबल टाइम होईल. ऑलरेडी 45 मिनिटं झालेली आहेत. मला असं वाटतं आपण इथे थांबूया आणि ख्रिस्ताच्या मित्र बनण्याविषयी आपण काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या वेळेला शिकूया. आज मी जे तुम्हाला सांगितलं हे जसं हे प्रभूने हे नकळतपणे हे विचार प्रभूने माझ्या मनामध्ये घातले आणि त्याच्यामुळे विषय थोडा आपला राहून गेला. परंतु प्रभूने जे ओझं मला दिलं होतं, जे विचार मला दिले होते त्याच्या प्रीतीविषयीचे, ते मला राहून राहून व्यक्त करावेसे वाटत होते प्रियानो. पवित्र आत्म्याची मी लिबर्टी घेऊन, मोकळी घेऊन मी तुमच्या पुढे ते मांडलेले आहेत. माझा विश्वास आहे प्रियानो की येणाऱ्या दिवसामध्ये ही प्रीती व्यक्त करण्यासाठी आपण विशेष करून प्रयत्नशील राहूया प्रियानो. तुम्ही आणि मी आम्हाला प्रयत्नशील राहायचे, एकमेकांसाठी प्रार्थना करायची आहे आणि हे फळ आमच्या जीवनाला लागो अशी मी प्रभूजवळ प्रार्थना करून हे हा जो बायबल स्टडी आहे हा इथे समाप्त करत आहे. थँक्यू.